अजित पवार यांच्या निधनामुळे राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. त्यामुळे थेट परिणाम होऊ लागल्याने समीकरणे बदलली आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बारामतीमध्ये राजकीय चर्चांना उधाण आली आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासोबत इतर विश्वस्तही उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता अजितदादांकडे असलेल्या महत्त्वाच्या शैक्षणिक आणि सहकारी संस्थांमधील पदांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात येणार आहे. अजित पवार अध्यक्ष आणि संचालक असलेल्या संस्थांमध्ये आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लावायची याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्षपद अजित पवारांकडे होते. त्याशिवाय विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त होते. त्याशिवाय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदी देखील अजित पवार होते. अजित पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या संचालक पदावर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्यपदी होते. काही अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक पदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात. तर तरुण नेतृत्वाकडे संधी देण्याच्या विचारातून जय आणि पार्थ पवार यांच्याकडे काही संस्थांची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि विजया पाटील यांच्यात स्वतंत्र चर्चा झाली. या बैठकीत केवळ संस्थात्मक पदेच नव्हे, तर भविष्यातील राजकीय समीकरणांवरही खल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.